हॅलो फ्रेंड्स, नमस्कार बालमित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू लर्न. आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली भाग 1 बालभारतीमधील माझी दिनचर्या, माय डेली रुटीन हा पाठ पाहणार आहोत. तर पान क्रमांक 5, पेज नंबर 5, स्टँडर्ड 1, पार्ट 1. पहा, या पानावरती तुम्हाला काय दिसत आहे रे? सर्वांनी या पानावरील चित्रांचे निरीक्षण करा. पहा, सर्वात प्रथम हे चित्र प्रतीक म्हणजेच इमोजी. या इमोजीचा अर्थ काय आहे? ऑब्झर्व म्हणजेच निरीक्षण करा. ऑब्झर्व. तर सर्वांनी हे चित्र पहा. आता पहा, या पहिल्या चित्रामध्ये ही मुलगी काय करताना दिसत आहे रे? ही अंथरुणातून झोपेतून उठली आहे. हात वरती करून आळस देत आहे. म्हणजेच ही सकाळी सकाळी झोपेतून उठलेली आहे. तर इथे काय लिहिले आहे वाचा. सूर्योदयापूर्वी उठणे. सूर्योदयापूर्वी म्हणजेच सूर्य उगवण्या अगोदर, म्हणजे पहाटे 4-5 वाजता सूर्य जेव्हा वरती येतो, आकाशामध्ये येतो, त्याच्या अगोदर सूर्योदयापूर्वी उठणे. इंग्रजीमध्ये काय म्हणणार? I wake up before sunrise. Before म्हणजे अगोदर, सनराइज म्हणजे सूर्योदय. ठीक आहे. सन म्हणजे सूर्य, राइज म्हणजे उगवणे, सूर्योदय सूर्याचा उदय होणे, सनराइज. बिफोर म्हणजे अगोदर आणि आय वेकअप म्हणजे उठणे. आपण म्हणतो की नाही, वेकअप वेकअप म्हणजेच उठा उठा. त्याचप्रमाणे आय वेकअप बिफोर सनराइज म्हणजे मी सकाळी सूर्योदयापूर्वी उठते. सूर्योदयापूर्वी उठणे. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल. पुढचे चित्र पहा. ही मुलगी या दरवाजाबाहेर उभी आहे आणि इथे काय आहे? शौचालय. दररोज सकाळी सर्वांनी शौचास जाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते आपले आरोग्य चांगले ठेवते. मग आपण त्याला मराठीमध्ये काय लिहिलं आहे ते वाचूया. प्रातर्विधी. प्रातर्विधी म्हणजे शौचालयास जाणे, टॉयलेट बाथरूमला जाणे. इंग्रजीमध्ये वाचूया. आय गो टू द टॉयलेट. आय गो टू दी टॉयलेट. टॉयलेट म्हणजे शौचालयास जाणे. गो म्हणजे जा. आपण म्हणतो ना, गो आउट, बाहेर जा. गो म्हणजे जाणे. म्हणजेच मी शौचालयास जाते. आय गो टू दी टॉयलेट. आय म्हणजे मी. ठीक आहे. आता ही सर्व काय आहे? दिनचर्या. दिनचर्याच म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणायचे? डेली रुटीन. डेली म्हणजे दररोजचे. काय? डेली म्हणजे दररोजचे रुटीन. आपण जे दररोज कामे करतो सकाळी उठल्यापासून, तेच रुटीन म्हणजेच माय डेली रुटीन. माय म्हणजे काय? आपण पहिल्या पाठामध्ये शिकलो आहे. माय म्हणजे माझे, माझी. माय डेली रुटीन माझी दिनचर्या. आणि आय म्हणजे मी. काय? आय म्हणजे मी.
आय गो टू द टॉयलेट. मी शौचालयात जाते. प्रातर्विधी. पुढचे चित्र. नेक्स्ट पिक्चर. ही मुलगी दात घासत आहे. हिच्या हातामध्ये ब्रश आहे आणि हातामध्ये पाण्याचा पेला आहे. इथे बेसिन आहे, नळ आहे. मग ही मुलगी काय करत आहे? दात घासत आहे. दात घासणे याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार? आय ब्रश माय टीथ. टीथ म्हणजे दात. टीथ म्हणजे दात. ब्रश म्हणजे घासणे आणि आय म्हणजे मी. माय म्हणजे माझे. आय ब्रश माय टीथ. मी माझे दात घासते. पुढचे चित्र. दात घासल्यानंतर आपण काय करतो? अंघोळ. पहा, या चित्रामध्ये ही मुलगी अंघोळ करत आहे, म्हणजेच अंघोळ करणे. मराठीमध्ये लिहिले आहे पहा, सर्वांनी बोट ठेवून वाचा. अंघोळ करणे. आय टेक अ बाथ. बाथ म्हणजे अंघोळ. आय टेक अ बाथ. मी अंघोळ करते. दररोज अंघोळ करणे. पुढचे चित्र. नेक्स्ट पिक्चर. पहा, या चित्रामध्ये ही मुलगी किती छान सुंदर दिसत आहे. लुक व्हेरी ब्युटिफुल. छान दिसत आहे. नवीन ड्रेस. डोक्यामध्ये फूल लावले आहे. म्हणजेच इथे पहा काय लिहिले आहे? स्वच्छ कपडे घालणे. स्वच्छ कपडे घालणे. आय विअर क्लीन क्लॉथ्स. मी स्वच्छ कपडे घातले आहेत. क्लॉथ्स म्हणजे कपडे. क्लीन म्हणजे स्वच्छ. क्लीन म्हणजे स्वच्छ. विअर म्हणजे घालणे. विअर म्हणजे घालणे. आय विअर क्लीन क्लॉथ्स. मी स्वच्छ कपडे घातले आहेत. पहा, तुम्ही सर्व देखील आंघोळ केल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घालता की नाही? त्यामुळे आपल्याला छान, फ्रेश, टवटवीत असे वाटते आणि काम करण्यासाठी उत्साह आणि एकदम ताजे टवटवीत वाटते. काम करण्यासाठी प्रेरणा, शक्ती मिळते. उत्साहपूर्ण आपण काम करतो. त्यामुळे नेहमी स्वच्छ नीटनेटके कपडे घालणे आणि एकदम टापटीप राहणे. तुम्ही शाळेचा गणवेश देखील स्वच्छ घालता की नाही? मग शाळेचा गणवेश स्वच्छ घातल्यानंतर इंग्रजी कसे बोलणार? पहा, आय विअर क्लीन क्लॉथ्स. तर काय बोलायचे? गणवेश म्हणजे युनिफॉर्म. आय विअर क्लीन युनिफॉर्म. आय विअर क्लीन युनिफॉर्म. अशा प्रकारे. ठीक आहे. क्लॉथ्स म्हणजे कपडे. क्लीन म्हणजे स्वच्छ. विअर म्हणजे घालणे. आय म्हणजे मी. नेक्स्ट पिक्चर. पहा, या चित्रामध्ये ही मुलगी कंगव्याने केस विंचरत आहे. भांग पाडत आहे. मग इथे वाचा, केस विंचरणे. केस विंचरणे. आता केस म्हणजे इंग्रजीमध्ये काय? हेअर. हेअर. आणि विंचरणे म्हणजे कॉम्ब. आय कॉम्ब माय हेअर. मी माझे केस विंचरते. आय कॉम्ब माय हेअर. कॉम्ब म्हणजे विंचरणे. हेअर म्हणजे केस. आय म्हणजे मी. माय म्हणजे माझे. मी माझे केस विंचरत आहे. आय कॉम्ब माय हेअर. केस विंचरणे. ह्या सर्व आपल्या दररोजच्या दिनचर्या म्हणजे दररोज करावयाच्या गोष्टी आहेत. माय डेली रुटीन. पुढे नेक्स्ट पिक्चर.
जेवण करणे. पहा, या चित्रामध्ये ही मुलगी ताटात भाजी चपाती घेऊन ग्लासामध्ये पाणी घेऊन जेवण करत आहे. म्हणजेच इंग्रजीमध्ये काय म्हणणार? आय ईट. ईट म्हणजे जेवण करणे. मी जेवण करत आहे. आय ईट. पुढचे चित्र, नेक्स्ट पिक्चर इज व्हॉट? काय आहे? शाळेत जाणे. पहा, या मुलीने गणवेश घातला आहे की नाही आणि पाठीवरती दप्तर घेतले आहे. मग ती शाळेत चालली आहे. आय गो टू दी स्कूल. स्कूल म्हणजे शाळा आणि गो म्हणजे आपण इथे पाहिले आहे वरती. पहा, आय गो म्हणजेच जाणे. आय गो टू द टॉयलेट म्हणजे मी शौचात जाते. आणि इथे काय लिहिले आहे? आय गो टू दी स्कूल. मी शाळेत जाते. आता तुम्हाला जर बाजारामध्ये जायचे असेल तर तुम्ही बाजारात जाण्यासाठी इंग्रजीमध्ये कसे बोलणार? गो म्हणजे जाणे. तर या जागी फक्त एक शब्द बदलायचा. आय गो टू दी मार्केट. आय गो टू दी स्कूल. अशा प्रकारे. ठीक आहे. मार्केट म्हणजे बाजार. मग तुम्हाला जिथे कुठे जायचे असेल तर घरामध्ये इंग्रजी बोलायचे. आय गो टू दी मार्केट. आय गो टू दी टॉयलेट. आय गो टू दी स्कूल. अशा प्रकारे म्हणजे तुम्ही लवकर इंग्रजी बोलू शकता. तर इथे शाळेत जाणे. आय गो टू दी स्कूल. स्कूल म्हणजे शाळा. मी शाळेत जात आहे. पुढचे चित्र पहा. मैदानावर खेळणे. मैदानावर खेळणे. पहा, ही मुले खेळ खेळत आहेत. लंगडी घालत आहे ही मुलगी. लंगडी पाणी खेळत आहे की नाही? म्हणजे हे ग्राउंडवर मैदानावर खेळत आहेत. तर खेळणे म्हणजे प्ले. प्ले आणि मैदान म्हणजे ग्राउंड. आय प्ले ऑन दी ग्राउंड. आय प्ले ऑन दी ग्राउंड. आय म्हणजे मी. प्ले म्हणजे खेळणे. ऑन म्हणजे वर. कशावर? ग्राउंड मैदान. ग्राउंड म्हणजे मैदान. मैदानावर. ऑन द ग्राउंड. आय प्ले ऑन दी ग्राउंड. मी मैदानावर खेळते. मैदानावर खेळणे. आय प्ले ऑन द ग्राउंड. पुढचे चित्र पहा. अभ्यास करणे. पहा, ही मुलगी हातामध्ये पुस्तक घेऊन, टेक्स्टबुक घेऊन अभ्यास करत आहे. म्हणजेच आय स्टडी. मी अभ्यास करते. आय स्टडी. स्टडी म्हणजे अभ्यास. पुढचे चित्र, नेक्स्ट पिक्चर. घरची कामे करणे. पहा, या चित्रामध्ये मुलगी झाडाला पाणी घालत आहे. इथे कुंडीमध्ये झाड आहे. या झाडाला पाणी घालत आहे. म्हणजेच घरची छोटी कामे करत आहेत. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार? आय डू हाऊस वर्क. वर्क म्हणजे काम. हाऊस म्हणजे घर. घरकामे. आणि डू म्हणजे करणे. डू म्हणजे करणे. आय म्हणजे मी. आय डू हाऊस वर्क. मी घरकामे करते. डू म्हणजे करणे. हाऊस म्हणजे घर. वर्क म्हणजे कामे. घरची कामे करणे. आय डू हाऊस वर्क. तुम्ही सुद्धा घरातली छोटी कामे करत असता, हो की नाही? भांडी उचलणे, झाडून काढणे, झाडाला पाणी देणे, कचरा उचलणे.
पुढील चित्र, नेक्स्ट पिक्चर पहा. झोपणे. ही मुलगी पहा चित्रामध्ये झोपली आहे. झोपणे म्हणजेच आय स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. आय स्लीप. झोपताना सर्वांनी काय म्हणायचे? गुड नाईट. झोपताना काय म्हणता सर्वजण? गुड नाईट. म्हणजेच इंग्रजीमध्ये झोपणे या कृतीला काय म्हणतात? आय स्लीप. तर अशा प्रकारे पान क्रमांक 5 पेज नंबर 5 वरती आपण ही आपली दिनचर्या डेली रुटीन पाहिले आहे. दररोज सकाळी लवकर उठायचे, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ म्हणायचे, शौचात जायचे, ब्रश करायचे, आंघोळ करायची, त्यानंतर स्वच्छ कपडे घालणे, केस विंचरणे, जेवण करणे, शाळेत जाणे, खेळ खेळणे, अभ्यास करणे, घरातील कामे करणे आणि झोपणे. आपण आता पुन्हा एकदा इंग्रजीमध्ये याचा सराव करूया. तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर किंवा माझ्यानंतर हे वाचन करा. रिपीट आफ्टर मी. लेट्स रिवाइज. I wake up before sunrise. पहा पेन्सिल ज्या शब्दावर ठेवली आहे त्या शब्दांचा उच्चार लक्षपूर्वक ऐकून रीड करा, वाचन करा. I wake up before sunrise. I go to the toilet. I brush my teeth. I take a bath. I wear clean clothes. I comb my hair. I eat. I go to the school. I play on the ground. I play on the ground. I study. I do housework. I do housework. I sleep. I sleep. वेक अप म्हणजे उठणे. बिफोर अगोदर. सनराईज सूर्योदय. गो म्हणजे जाणे. टॉयलेट शौचालयास. ब्रश घासणे. टीथ दात. बाथ अंघोळ. बाथ अंघोळ. टेक करणे. विअर घालणे. क्लीन स्वच्छ. क्लॉथ्स कपडे. कॉम्ब विंचरणे. हेअर केस. ईट जेवणे. गो जाणे. स्कूल शाळा. प्ले खेळणे. प्ले खेळणे. ऑन वर. ग्राउंड मैदान. ऑन दी ग्राउंड मैदानावर. स्टडी अभ्यास. डू करणे. हाऊस घर. वर्क कामे. स्लीप झोपणे. स्लीप झोपणे. So I hope all of you understand this lesson.
तुम्हाला सर्वांना हा पाठ समजला असेल. माय डेली रुटीन, माझी दिनचर्या. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.